नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 25 ऑक्टोबर आणि आज आलेले आहेत या ऑक्टोबर महिन्यातील पाशांकुशा एकादशी. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचं महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो, म्हणूनच या एकादशीला पाशांकुशा एकादशी असं म्हणतात. पाशांकुशा या शब्दामध्येच याचा अर्थ असाच होतो की पापांचा नाश करणारी एकादशी. पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व असून या प्रभावामुळे सूर्ययज्ञाचे फल प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं. संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशींची नावे आणि त्यांचे महत्त्व जे आहेत ते वेगवेगळं असतं, विशेष असतं. तर पुराणानुसार बघा, पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हटलं जातं. जर व्यक्तीकडून कळत आणि नकळत काही पाप झाली तर ती पापं दूर करण्यासाठी या एकादशीचं व्रत आणि उपाय हे खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि त्याचप्रमाणे बघा, विजयादशमीनंतर म्हणजे दसऱ्यानंतर, काल दसरा होता आणि आज बघा आज एकादशी आहे, तर असं म्हटलं जातं की या विजयादशमीनंतर म्हणजे दसऱ्यानंतर याच एकादशीला, पाशांकुशा एकादशीला श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती असं म्हटलं जातं. म्हणून या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं. तर या एकादशीसाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला. तुळशीला एक वस्तू ही आपल्याला आज अर्पण करायची आहे. यामुळे आपले संपूर्ण गरिबी, दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घरादाराची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. त्याचप्रमाणे आपलं 7 जन्मांचं, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तुळस ही आपल्या घराच्या अंगणामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्या घरातले कुटुंबातले जे व्यक्ती आहेत त्या अगदी महत्त्वाच्या असतात ना, तशी तुळस जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची असते. तुळशीची जर पूजा केली तर घरात सुख, शांती, ऐश्वर्य येते. त्यात भर म्हणून ज्योतिषशास्त्राने काही उपायसुद्धा सांगितले जातात. त्यातलाच एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे आयुर्वेदिकसुद्धा काही फायदे आहेत. शिवाय तुळशीला बघा, धार्मिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचं मातेसमान मानलं जातं. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते त्या घरात दुःख, दारिद्र्य कायमचं निघून जातं. त्याचप्रमाणे तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि एकादशी ही सुद्धा भगवान विष्णूंना समर्पित असते. यामुळे या दिवशी तुळशीला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तुळशीचा विवाह शाळीग्राम यांच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर आपल्याला तुळशीला ही वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. तुळशीला इतकं महत्त्व असतं की कितीही तुम्ही पाचीपक्वानाची थाळी बनवली तरी देखील तुळशीचं जर त्यामध्ये पान नसेल तर त्या थाळीला काहीच अर्थ नसतो. आपण देवांना कितीही नैवेद्य ठेवले, त्या जर तुळशीचं पान जर नसेल तर तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचत नाही. इतकं महत्त्वाचं हे तुळशीचं आहे. तुळशीच्या एक छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्व येते आणि भोजनात प्रसादत्व उतरते. आणि म्हणूनच मी तुम्हाला हा एक उपाय आज सांगणार आहे. तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी, आज एकादशी आहे, तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी प्रदोष टाईममध्ये करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी? आज तुळशीला तुम्हाला कुठलंही पाणी सकाळी अर्पण करायचं नाही, कुठलंच काही अर्पण करायचं नाही, कारण आज एकादशीचं व्रत असतं. तर तुम्हाला फक्त उपाय करायचा आहे. तो उपायसुद्धा तुम्हाला तुळशीला हात न लावता करायचा आहे. तुळशीचे आज पानं तोडायची नाही. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक 5 दिवे घ्यायचे आहेत. तुम्ही हे 5 दिवे मातीचे घेतले तरी चालेल किंवा तुम्ही कणकेचे 5 दिवे घेतले तरी चालेल किंवा तुम्ही वेगवेगळे 5 प्रकारचे 5 दिवे घेतले तरी चालेल. जसे की एक मातीचा घेतला, एक स्टीलचा घेतला, एक पितळेचा घेतला, एक चांदीचा घेतला, असे वेगवेगळे 5 दिवे घेतले तरी चालेल. प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात लावायची आहेत.
2 वातींची 1 वात करून तुम्हाला त्या दिव्यांमध्ये लावायची आहे। यानंतर तुम्हाला दिव्यांमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूपच घाला, नसेल तूप तर हरकत नाही, तुम्ही तेल घातलं तरी चालेल, पण प्रयत्न करा की तुम्ही तूप त्यामध्ये घालशाल। यानंतर हे 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला थोडंसं धान्य घ्यायचं आहे। गहू घ्या किंवा तांदूळ घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीपाशी हे 5 दिवे घेऊन जायचे आहेत, धान्य घेऊन जायचं आहे, धूप अगरबत्ती तुम्हाला घेऊन जायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत, धूप अगरबत्ती लावायचे आहेत आणि जे धान्य आपण घेतलेलं आहे ना, त्या धान्याने तुम्हाला रास घालायचे आहे। जसं आपण मंगल कलश स्थापन करतो ना, किंवा बघा आपल्या घरामध्ये एखादी सत्यनारायण पूजा असेल त्यावेळेला आपण जशी रास घालतो तांदळाची, किंवा आपण असं स्वस्तिक काढतो किंवा असं गोलाकार रास घालतो, दोन्हींपैकी तुम्ही काहीही करू शकता तुमच्या इच्छेनुसार, किंवा एक स्वस्तिक काढायचं। तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 असे रास घालायचे आहे, म्हणजे 5 दिवे त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहे, किंवा तुम्ही असं लाईनमध्ये 5 स्वस्तिक काढा धान्याने आणि त्यावरती तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहे। यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी, तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी तुम्हाला प्रत्येक दिव्यांमध्ये 1 वेलची आणि 1 लवंग हा आवर्जून तुम्हाला टाकायचा आहे। आणि असे हे 5 दिवे तुम्हाला तिथे तुळशीपाशी संध्याकाळी प्रदोष टाईमपासून ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हे दिवे तुम्ही कधीही लावू शकतात। जेव्हा आपण असे दिवे लावतो, त्या दिव्याखाली जे धान्य टाकतो, जे रास टाकतो, ते दृश्य पाहून माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत असते। आणि हे दिव्यांचा जेव्हा तुळशीपाशी प्रकाश पडतो ना, त्यावेळी रात्री बघा जे छोटे छोटे किडे वगैरे असतात ना, मुंग्या असतात किंवा इतर छोटे छोटे किडे असतात ना, त्या प्रकाशामुळे तिथले किडे जे असतात ना आजूबाजू ते गोळा होत असतात आणि ते धान्य जे आहे ते तुम्ही टाकलेलं दिव्यांखाली ते धान्य खात असतात। यामुळे काय होतं की हे धान्य त्या जीवजंतूंनी खाल्ल्यामुळे सत्कर्म घडत असतं आणि हे सर्व पाहून माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत असते। म्हणून आपला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। आणि हा सगळा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा मारून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायला विसरायचं नाही। जी पण तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल ना, सांगायचं, हे तुलसी माते, माझी अशी अडचण आहे, तशी अडचण आहे, मला या अडचणीतून मार्ग दाखव, मी माझे जे पण कष्ट करत आहे त्या कष्टाला आणि मेहनतीला फळ प्राप्त होऊ दे, मला योग्य मार्ग तो दाखव, असं तुम्हाला या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे। आणि पहा, ज्या घरामध्ये तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात, काही सेवा केल्या जातात ना, त्यावेळेला भगवान श्री हरी विष्णू ना तुमच्यावरती आपोआप प्रसन्न होत असतात, किंवा तुम्ही भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न करण्याचा जर काही उपाय केले किंवा सेवा केले ना, तिथे माता लक्ष्मीही स्वतःहून प्रसन्न होत असते। ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे त्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू असणारच, ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मी असणारच। इतका हा प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही उद्या आवर्जून करून पहा। एकादशी आहे, एकादशीला असे काही उपाय जर केले तर त्यातून आपल्याला चांगलंच फळ प्राप्त होत असतं आणि जास्त काही मोठा उपाय नाही, अगदी सोपा उपाय आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागणार आहे, पण तुमच्या आयुष्यामधल्या बऱ्याच अडचणी या दूर होऊ शकतात। बघा, जेव्हा आपण काही काम करत असतो किंवा काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात ना, तेव्हा त्या अडचणी आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपल्या अडचणी दूर होत नाही। अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते, आणि जर नशिबाची साथ हवी असते ना, तेव्हा आपल्याला देवाची साथ हवी असते। आणि म्हणून हे छोटे छोटे उपाय हे आपल्याला करायचे असतात। कष्ट मेहनत न करता फक्त उपाय केले तर कुठलंच फळ प्राप्त होत नाही, पण प्रत्येक कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ हवी असते ना। म्हणून जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।